नमस्कार मित्रांनो, मी अमोल कुमार दुतोंडे, हाता अकोला. आज आहे 23 फेब्रुवारी 2026. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण आहे आणि तापमान वाढ आहे. रात्रीची मध्यापासून तर सकाळपर्यंत थंडी, बोचणारी थंडी आहे. जे सेम आपण सांगितलेलं वातावरण आहे. तापमान कशा पद्धतीने वाढणार हे पण सांगितलं आहे. तर मित्रांनो, आपण सांगितलं होतं की येणारं वातावरण 22 दुपारपासून हे काही काही ठिकाणी विदर्भाच्या दक्षिणी जिल्ह्यांमध्ये हे सक्रियता दाखवणार. म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, पुसद, वाशिम, लातूर, नांदेड, यवतमाळ, काही सोलापूर, काही बीड, म्हणजे महाराष्ट्राचे समजा विदर्भातून जर आपण असा अर्ध हे काढला, तिथून बरोबर बीड पासून इकडे सोलापूर पर्यंत, म्हणजे ह्या जिल्ह्यांमध्ये थोडासा प्रभाव कमी अधिक प्रमाणात वादळी पाऊस पडणे सुरू झाला आहे. काल सुद्धा 22 तारखेला काही ठिकाणी यवतमाळ, लातूर, नांदेड परिसरात 15-20 मिनिटं जोराचा पाऊस पडलेला वादळासह. तर 23 तारखेच्या सॅटेलाइट पिक्चर नुसार बघू शकता की सेम वातावरण हे आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सक्रियता दुपारनंतर दाखवणार आहे. हिंगणघाट परिसर, त्याच्यानंतर उमरेड असो, ब्रह्मपुरी असो, वर्धा असो, नागपूरचे दक्षिणी भाग, भंडाऱ्याचे दक्षिण भाग, अमरावतीचे दक्षिण भाग काही ठिकाणी, तर खास करून सक्रियता ही यवतमाळच्या दक्षिण भागात दिसते. वाशिमच्या पुसद, हिंगोली, वाशिमच्या समजा काही भागात दिसते. म्हणजे दक्षिणी जिल्ह्यांना थोडासा या वातावरणाचा इफेक्ट दिसतोय. म्हणजे यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली ह्या जिल्ह्यांमध्ये विशेषतः प्रभाव बरेपैकी काही काही ठिकाणी वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे आता काही वेळात. त्यामुळं जर काही आपलं कामाचं नियोजन केलं असेल तर ते आपण थोडं सतर्क होऊन करायचं आहे. एवढीच याच्यातून आपणास अपडेट द्यायची आहे. तब्येतीचा बिघडलेली आहे त्यावर तरी सुद्धा एक अंदाज आपल्यासाठी तयार करत आहे. आणि मी सांगितलं होतं की अकोला, बुलढाणा जर वातावरण सरकले वाऱ्याच्या दिशेने तरच काहीतरी प्रभाव पडू शकते. तर विदर्भातले अकोल, बुलढाणा इकडल्या जिल्ह्यांना कमी प्रमाणात आहे, पण थोडाफार काही ठिकाणी होऊ शकते. म्हणजे या दक्षिणेकडे इकडे विशेष प्रभाव दिसत नाही आहे. म्हणजे अकोट, तेल्हारा, त्यानंतर जळगाव, जामोद, खामगाव, शेगाव असो, किंवा अमरावतीचे उत्तरेकडील भाग, दर्यापूर, परतवाडा, अंजनगाव, एकदम तुरळक ठिकाणी दिसते. विशेष प्रभाव पडणार नाही मोठ्या प्रमाणात, पण दक्षिणेच्या तुलनेत या जिल्ह्यांना थोडासा धोका कमी आहे. आणि गारपीट वाटत नाही, पण वादळी पाऊस, किरकोळ गार या पावसात होत असते हलक्या प्रमाणात, जे मोठ्या प्रमाणात नुकसान करत नाही. काही ठिकाणी एखाद क्वचित भाग वगळता, समजा एखाद्या ठिकाणी होऊ शकते गार, पण असं डेंजर वातावरण सर्वांकडे नाही आहे. असं खूप मोठ्या स्तरावरलं गारपीट वगैरे वाटत नाही मित्रांनो. तर हे दाखवलेले आहे तुम्हाला. म्हणजे नागपूरच्या खाली दक्षिणेपासून इकडे हिंगणघाट, चंद्रपूर, पुसद, रिसोड, नांदेडचे काही भाग, परभणीचे दक्षिण भाग, मालेगाव, पर्ली, कळंब, बीड काही परिसरात. तर हे जे ढगांची परिस्थिती दिसत आहे, तर हे तुम्हाला पश्चिमेकडून दक्षिण पूर्व, काही दक्षिणेला आणि काही पूर्वेला हे ढग वाहणार आज दुपारनंतर. तर याच्यातून काही ठिकाणी पाऊस पडणार. आणि बुलढाण्याच्या काही क्वचित ठिकाणी, भोकरदनच्या उत्तरे साईडला, जालन्याच्या, चिखलीच्या उत्तरेकडील भागात, म्हणजे बुलढाण्याच्या काही भागात शक्यता आहे. आणि अकोला सुद्धा तुरळक ठिकाणी शक्यता आहे. तसं संमिश्र वातावरण मी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात आहे. उत्तरेपेक्षा दक्षिणेकडे तुम्ही ढगांची परिस्थिती पाहू शकता कशी आहे. तर सेम बीड, नांदेड, रिसोड, पुसद हे जे भाग दिसत आहेत तुम्हाला डार्क ढगांचे, हे दक्षिणेकडे आपल्या विदर्भाच्या. तर दिलेला अंदाज अगदी सटीक आपला दिसत आहे. तर नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा ह्या एकदम सातपुडा भागांना थोडीशी ऍक्टिव्हिटी हलक्या प्रमाणात दिसत आहे. तर सांगितलेला अंदाज अगदी बरोबर 22 तारखेपासून त्याचा थोडीशी वाढ होत, आज 23ला त्याचा असर आज विदर्भात दिसणार. काही काही प्रमाणात काही ठिकाणी काही ठराविक अंतरावर तो पाऊस पडेल, वादळासह पडेल, आणि विजेची सुद्धा शक्यता आहेच. गार हलक्या प्रमाणात तुरळक
हे प्रमाण राहू शकते क्वचित ठिकाणी, आणि अपवाद एखाद्या ठिकाणी समजा चांगली गार सुद्धा एखाद्या ठिकाणी होऊ शकते. ते शेवटी निसर्गाचं आहे, त्यामुळं होऊ शकते, सांगता येत नाही. तर असं हे मित्रांनो सध्याचे अपडेट आहे. त्यामुळं अकोला, अमरावती, बुलढाणा यांना विशेष मोठी भीती वाटत नाही. काही ठिकाणी 5-10 मिनिटाचा पाऊस, 15 मिनिटाचा पाऊस क्वचित ठिकाणी होऊ शकते दाखवलेल्या भागात. तर त्यामुळे सतर्क राहा. 23 हे मोस्ट डे आहे आणि 24 हा कमी कमी होत हे वातावरण निघून जाईल. 25-26 ला पूर्ण वातावरण कमजोर होत हळूहळू. एक 26-27 पासून बहुतेक वातावरण बरेच दिवसांनी तुम्हाला 26-27 पासून चांगला वेळ मिळणार. 25 आणि 26 या अजिबात याच्यात धोक्याची घंटा नाही आहे. 25 ला तुरळक अपवाद घटना राहतील पावसाच्या कमी प्रमाणात. 23-24 ह्या महत्वाच्या डेट आहेत. जय महाराष्ट्र, जय शिवराय.